नवरा बायको अत्यंत जिव्हाळ्याचे, प्रेमाचे आणि तितकेच नाजूक नाते. व्यक्त अव्यक्त प्रेमाची एक घट्ट वीण असलेले नाते. रुसवे फुगवे, हसणे खेळणे, वादविवाद, सुसंवाद, लटका राग, प्रसंगी संताप, चिडचिड इत्यादी अनेक भावभावनांचे पदर गुंफलेले नाते म्हणजे पती पत्नी. दोघेही एकमेकांची हौसमौस, आवड निवड जपताना, काळजी आणि चिंता वाहताना एकमेकांना सांभाळून घेण्याचा वसा घेतलेले आणि जीवापाड जपणारे असे नाते म्हणजे पती पत्नी. अशाच एका नवरा बायकोच्या आगळ्या वेगळ्या प्रेमाची गोष्ट एका नवऱ्याच्या तोंडूनच ऐकूया. त्या दिवशी सकाळी मी झक्कास आळस देऊन उठलो. समाधानाची एक अनुभूती शरीरात संचारली असताना मला काहीतरी आठवले आणि माझे लक्ष समोरच्या घड्याळावर गेले. बापरे, 8 वाजून गेले. किती वेळ झोपलो मी? जाग कशी आली नाही? बरे, मला जाग आली नाही तर नाही आली, पण हिने उठवले कसे नाही? रोज बरोबर 7च्या ठोक्याला मला उठवते आणि आज काय झाले असा विचार मनात येताच मी शेजारी बघितलं आणि मला प्रचंड धक्का बसला. मला नेहमीच झोपेत स्वप्न पडतात. हेही स्वप्नच असेल का? कारण असे म्हणतात की जे मनी वसे ते स्वप्नी दिसे. अनेक वर्षांपासून मी जी जागेपणी स्वप्न पाहत होतो ते प्रत्यक्षात माझ्या शेजारी तर येऊन पोहोडले नाही ना? या विचारात मी स्वतःला चिमटा घेतला. त्या अवस्थेत चिमटा जरासा जोरात घेतल्यामुळे मी जोराने विवळलो. पुन्हा शेजारी बघत डोळे चोळले आणि मनाशीच म्हणालो, ही अजून उठली नाही? कसं शक्य आहे? दररोज 5-5:30ला ही उठते. मी जागा होईपर्यंत हिचे सारे आटोपलेले असते आणि आज हे काय? हिचा असा अवतार? कमरेच्या खाली येणाऱ्या वेण्यांचा बॉबकट, साडीऐवजी गाऊन, हे दोन्ही बदल रात्रीतून? रात्री तर लांबसडक केस होते. आयुष्यात कधीच पालथी न झोपणारी बायको आज पालथी झोपली. ही माझी बायको असूच शकत नाही. मग ही कोण? कोण आहे ही? आहे सौंदर्यवती, पण माझ्यासाठी अवदसा तर ठरणार नाही ना? असे मनाशीच बोलत बोलत मी पलंग सोडला. घरभर सर्वत्र अगदी नानी शौचालयामध्येही डोकावले, परंतु हिचा कुठेही पत्ता नव्हता. दार उघडले, अंगण झाडले नव्हते, सडाही टाकला दिसत नव्हता. काल सकाळी काढलेल्या रांगोळीचे रंग फिके पडले होते. तसाच माझ्याही चेहऱ्याचा रंग उडालाच असणार, कारण माझ्या शयनगृहात माझ्या शेजारी पहुडली ती स्त्री कोण आहे यापेक्षा गहन प्रश्न मला भेडसावत होता. तो म्हणजे माझी पत्नी मला न सांगता गेली कुठे? मी पुन्हा शयनगृहामध्ये आलो. तिथे पलंगावर ती स्त्री तशीच पसरलेली होती. गाऊन बराच वर सरकला होता. गाऊनमधून तिच्या शरीराचा आकार उकार, ऱ्हस्व दीर्घ सारे स्पष्ट दिसत होते. माझी बायको लघु आकाराची असताना दीर्घाकार माझ्या पलंगावर चक्क घोरत होता. मला उठल्याबरोबर चहा लागतो हे माझ्या पत्नीला सवयीने पाठ झाले होते. मी ब्रश करायला गेलो की चहा करणे हा जणू तिचा नित्यपाठच. त्यात कधी खंड पडणे सोडा, 1 सेकंदही इकडे तिकडे होत नसायचा. तिच्या रक्तातच ते भिनले होते. त्यामुळे हातातली इतर कामे बाजूला सारून ती पाण्याचा प्याला आणि चहाची कपबशी घेऊन हजर असे. तिचे सुस्नान रूप दररोज पाहून शरीरात उत्साह स्फूर्ती संचारत असे. सुरुवातीला भान विसरून अनेक वेळा मी तिला जवळ घ्यायचा प्रयत्न केला, परंतु तिने तो यशस्वी होऊ दिला नाही. ती त्यावेळी म्हणायची, राजेसाहेब, आता लाडात यायचे काही एक कारण नाही. माझे स्नान झाले आहे, पूजा बाकी आहे, तुमचा नाश्ता डब्बा करावा लागेल ना? ते सोडून इथे तुमची इच्छापूर्ती करत बसले तर मग सर्वच कामांना उशीर होईल का नाही? चहा घ्या नि शहाण्या माणसासारखे पटापट आवरून घ्या. असे म्हणत कधी मला अंगठा दाखवत, कधी जीभ दाखवून वेडावत ती निघून जात असे. अहो अहो, मी आवाज दिले, परंतु काहीही फरक पडला नाही. त्या बाईने साध्या बोटाचीही हालचाल केली नाही. ती बाई लवकर उठणे माझ्यासाठी अत्यंत गरजेचे होते, कारण बायको काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर गेली असली आणि ती परत येताच ह्या 7:30ला तिने अशा अवस्थेत पाहिले तर माझे काही खरे नव्हते. ही काही नसती आफत आली म्हणावी. असे म्हणत मी पुन्हा स्वयंपाकघरात आलो. कसा तरी चहा उकळून घेतला. दररोज मिळणारा बायकोच्या हातचा चहा आणि आपला हात जगन्नाथ कंपनीचा मी केलेला चहा यांच्यामधील विसंगती लगेचच जाणवत होती. पहिल्याच घोटात चहाच्या चवीतील स्वर्ग आणि नरक हा भेदही लक्षात आला. बायकोच्या हातच्या पहिल्या चहानंतर दिवसभर चहा नाही मिळाला तरी चालेल अशी माझी धारणा झालेली. त्यामुळे तिच्या हातच्या चहाची एवढी सवय लागली की पाहुण्यांकडे मुक्कामाला गेलो तरी सुरुवातीला
माझी चहाची तल्लफ भागायची नाही. मग हिनेच पाहुण्यांच्या घरी माझ्यासाठी चहा करायला सुरुवात केली. अनेक पाहुण्यांना ती गोष्ट माहिती झाली होती, मात्र नवीन ठिकाणी जाताच पंचायत होत असे. चहाचे 1-2 घोट गळ्याखाली जाताच मला अचानक आठवले. चहाचा कप तसाच खाली ठेवून मी भ्रमणध्वनी उचलला. स्पीड डायलमधील हिचा क्रमांक 01 दाबला. काही क्षणात हिचा गोड आवाज आला. गुड मॉर्निंग. उठलात की उठवले? तुम्हाला रोज उठवावे लागते ना म्हणून विचारले हो. ते जाऊ दे ग, इथे वेगळाच प्रसंग उभा राहिला आहे. तू कुठे आहेस? ती पलंगावर कोण आहे? ती कोण? आणि पलंगावर? अहो ते तुम्हाला माहिती असणार ना. माझ्या पश्चात माझ्या पलंगावर माझ्या नवऱ्याच्या शेजारी कोण बाई आली ते मला कसे माहीत असणार? हे बघ, मला काहीही माहीत नाही. ती इथे कशी आली, तू कुठे गेलीस तेही मला न सांगता. अहो जरा दमाने, एकापाठोपाठ एक किती प्रश्न विचारता. ती माझी मैत्रीण सरोज आहे. तू कुठे आहेस? मला न सांगता तू गेलीस कशी? ती सरोज का? कोण? इथे आलीच कशी? कशाला आली म्हणजे? तुम्हाला कधीच न मिळालेला स्वर्गीय आनंद द्यायला आली ती. अहो जशी ती माझ्या जशी घरी तशीच मी तिच्या घरी. काय? हा काय प्रकार आहे? जस्ट फॉर चेंज. तुम्ही नव्हते का नेहमी म्हणत की माझं सगळं ओव्हर असतं? नेहमी इतर बायकांचे उदाहरण देऊन तुम्ही मला सतत टोमणे मारता की नाही? कुणाच्या सौंदर्यावरून, कुणाच्या राहण्यावरून, ती बाई कशी फ्री आहे म्हणून. शिवाय तुमची स्वाद बदलण्याची वारंवार प्रदर्शित होणारी इच्छा मीच पुढाकार घेऊन पुरवावी म्हटलं. उगीचच त्या इच्छेपायी इकडे तिकडे तोंड घालाल आणि जन्माचा रोग घेऊन बसाल. अगं पण म्हणून आम्ही दोघींनी ठरवलं, पाहूया नवरे बदलून. एक दिवस नवऱ्यांची आणि पर्यायाने बायकांची अदलाबदली करून पाहावी म्हणून. आज सकाळीच आम्ही दोघींनी 4 वाजता घरांची म्हणजे नवऱ्यांची अदलाबदल केली. कसे वाटते? ती सरोजना फ्री आहे, बोल्ड आहे आणि हँडसम आहे. तुमच्या भाषेतच सांगायचं तर सेक्सी आहे. डोंबलं, अजून चहा मिळाला नाही. चहा काय हे? स्वप्नपूर्तीचा आनंद घ्यायचा सोडून तुम्ही हे काय बोलता? अरे रे, काय तुमचे नशीब हो. शेजारी एवढे पंचपक्वानाचे ताट वाढलेले असताना त्यावर ताव मारायचं सोडून तुम्ही चहाची आराधना करताय. म्हणतात ना, तहान लागल्यावर तळ्यावर कुणीही नेईल हो, पण शेवटी पाणी तर त्या तहानलेल्या हलगटालाच प्यावे लागेल. अहो इथे का नाही, सरोजच्या नवऱ्याने मला सकाळी 5:30लाच चहा घ्यायची सवय आहे म्हणून झक्कास चहा बनवून दिलाय. अहो एवढा सुंदर चहा बनवला त्यांनी की विचारू नका. 30 वर्षांच्या जीवनात असा फक्कड बेड टी प्रथम पिलाय. ऐका तर, हे बघा माझ्यासमोर त्यांनी गरमागरम शिरा पोहे आणून ठेवलेत. वा, काय सुंदर घमघम वास येतोय हो. मोबाईलमधून आवाजाप्रमाणे शिऱ्याचा सुवास पाठविता आला असता तर. 1 मिनटं जरा चव बघते. वा, काय टेस्टी पोहे केलेत म्हणता. वा, आणि शिरा तर काय चविष्ट केलाय म्हणता. अगदी मला गोड चिट्ट लागतो तसा. नाहीतर आपल्या घरी तुम्हाला गोड आवडत नाही म्हणून सारेच पदार्थ सपकसार आणि अळणी करावे लागतात. कधीच स्वतःला आवडते असे जेवण करता आले नाही. साधारण कदा तुमच्या आवडीनिवडी जपण्यात जन्म गेला. असे वाटते आज जन्माचे सार्थक झाले. थांब, आलं लक्षात. त्या सरोजला की नाही कामाची बिलकुल सवय नाही. तिचे मिस्टर की नाही तिला इकडचा प्याला तिकडे करू देत नाही. सारी कामे अगदी स्वयंपाकसुद्धा तेच करतात हो. सरोज अगदी महाराणीप्रमाणे दिवसभर बसून असते. तिचा नवरा सकाळी कार्यालयात जाण्यापूर्वी दिवसभराची सारी कामे आटपून जातो. शिवाय तो दुपारचं मध्यंतर न घेता 4 वाजता घरी येतो, कारण सरोजला बरोबर 4च्या ठोक्याला चहा करून द्यावा लागतो. अगदी तुमच्याप्रमाणे 4 वाजता आल्याबरोबर त्यांची कामे सुरू होतात. सरोज दिवसभर खाना पिना टीव्ही देखना और सोना या चतुर्सूत्रीमध्ये अडकलेली असते. ऑफिसमध्ये आल्यावरही सुधीर सारी कामे करून जेवणाचं आयतं ताट सरोजपुढे ठेवतो. अगदी रात्री अंथरुणाची साफसफाई करून तिला अंगावर पांघरून घ्यायचेही कष्ट पडू देत नाही. एवढी कामे करून पुन्हा त्याला सरोजवास हा कोणता वास? म्हणजे सासूरवासाप्रमाणे पत्नीवास म्हणूया. म्हणजे सरोजचे बोलणे, घालून पाडून टोमणे आणि प्रसंगी चिमटे, कानपिळणीही सहन करावी लागते. बिचारा सुधीर सारे निमूटपणे सहन करून तिच्या सेवेमध्ये हजर, एखाद्या वेटरप्रमाणे. म्हणजे आज मला सुधीरप्रमाणे चहा, नाश्ता आणि जेवणासह सारी कामे तुम्हालाच करावी लागणार. बरं, ठेवते आता. शिरापोहे गरमागरम खाण्यात मजा असते असे तुम्हीच म्हणता ना.
मग जरा घेते टेस्ट गरमागरम. जीवनात प्रथमच अशी संधी मिळते तेव्हा. बाय, गुड डे. अगं मी म्हणत असताना तिकडून फोन कट झाला. मी शॉक लागलेल्या अवस्थेत बसलो असताना अचानक तोप गरजावी तसा आवाज आला. हे काय, अजून चहा नाही? मला बेड टी लागतो. अच्छा, म्हणजे तुम्हाला शीला सारे अलगद आयते देते हो ना. पण आजचा दिवस ते विसरा. मला ब्रेकफास्टने चहा लवकर द्या. मी तिच्या अवताराकडे पाहतच राहिलो. झोपेतून उठलेलो तो अस्ताव्यस्त अवतार खरे तर मी अतिशय आनंदाने निरखून बघायला हवा होता. शीलाने एक दिवसासाठी का होईना पण वाढून ठेवलेल्या पंचपक्वानाचा आस्वाद घ्यावा असा विचारही मनात यायला संधी मिळत नव्हती. म्हणतात ना, मनातले मांडे आणि वास्तवातले भांडे ह्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. जस्ट फॉर चेंज ही सातत्याने मनात घोळणारी कल्पना प्रत्यक्षात अवतरलेली बेडवर पसरलेली असतानाही प्रत्यक्ष कृती करण्यासाठी मी गर्भगळीत होतो. कारण त्या अवताराला तो आवाज ऐकून मी खरेच भयभीत झालो होतो. तितक्यात पुन्हा सरोज कडाडली. हा, असा पाहतोस काय? काय विचार आहे? आले का लक्षात त्या शिलीला तू अशा अवस्थेत कधी पाहिले नसेल ना. ती म्हणे सकाळी 5लाच उठते. शिवाय त्या शिलापेक्षा मी लाखपटीने सुंदर फिगरवाली आहे. पण एक लक्षात ठेव, हातचे अंतर राखून ठेवणे हे तुझ्याच हिताचे आहे. मी स्नानाला चालले. सरोज स्नानगृहामध्ये जाता जाता क्षणी मी फोनची डायरी काढली. माझ्या त्या संकुलामध्ये खालच्या तळामध्ये एक हॉटेल होते. तो क्रमांक शोधून मी फोन लावला. तेही उघडले असेल का नाही या विचारात असताना आवाज आला. बोला मालक, जरा वरती नाश्ता पाठवता. वरती? स्वर्गात? नाव, गाव, सदनिका क्रमांक काही आहे का नाही? त्यांनी मला प्रश्न विचारताच मी नाव, फ्लॅट क्रमांक सांगताच तो म्हणाला, का हो, वहिनी माहेरी गेल्यात का? भांडून तर गेल्या नाहीत ना? तसं नाही, पण तुम्ही हॉटेलच्या उद्घाटनालाच आला होता. त्यावेळी फुकटात जेवण होते म्हणून वर्षात पहिली ऑर्डर देताय. पाठवतो हो, असे म्हणत त्याने फोन बंद केला. चला, एक युद्ध तर जिंकले. फराळाची व्यवस्था झाली असे मी मनाशीच बोलत असताना माझ्या एकदिवसीय बायकोचे म्हणजे सरोजचे आगमन झाले. तिला पाहताच मला एकदम शिरस्थिरीच आलागत झाले. कारण ती ब्रश करीत आली होती. तिच्या ओठांच्या दोन्ही कडांमधून पेस्टचा फेस पाण्यासारखा वाहत होता. शीला केव्हा ब्रश करायची, स्नान करायची हे मला कधी समजलेच नाही. कारण त्यावेळी मी कुंभकर्णी झोपेत असे. शीलाला स्नान करतानाच्या किंवा ओलेत्या अवस्थेत पाहण्याची इच्छा मनात असूनही तो योग कधीच आला नाही. इकडे सरोज त्याच अवस्थेत फटकल मारून सोफ्यावर बसून विचारत होती, चहा, फराळ. तितक्यात तिच्या तोंडातली खूपशी घाण गाऊनवर पडली. हाताने ती घाण साफ करीत ती बाथरूमकडे गेली आणि इकडे दारावरील घंटी वाजली. मी दार उघडले. दार उघडताच वेटर म्हणाला, साहेब, हा नाश्ता. दुपारी जेवण लागेल का? काय प्रकार आहे? हॉटेलचा नाश्ता मुळीच चालणार नाही. पोरा, घेऊन जाते. सरोज कडाडली. तिचा तो अवतार पाहून पोरगा निघून जाताच सरोज म्हणाली, हा काय बिकारडेपणा? मला सकाळी सकाळी नवऱ्याच्या हातचा फराळ लागतो. असे कर, आधी चहा कर, मग कांद्याची भजी करा. काय? कांद्याची भजी? बाप जन्मात केली नाहीत. मग आता कर ना. आणि ओरडू नकोस हं. चेंज हवाय ना? घ्या आता चेंज. बायको बदलली म्हणजे सारेच बदलणार, तिच्या आवडीनिवडीसह. तुम्हा नवऱ्यांना बायको कम मोलकरीण हवी असते. त्यातही मोलकरणीचा रोल जास्त हवासा वाटतो, नाही का? पाहत काय बसलात? चहा आण, सरोज म्हणाली. तसे मी आज्ञाधारकाप्रमाणे स्वयंपाकघर गाठले. मी अर्धवट घेतलेला चहाच पुन्हा गरम करून सरोज पुढे आणून ठेवला. मनात भीती होती की तो तसा चहा घेऊन सरोज काय गोंधळ घालेल. तिच्या गोंधळाचे प्रकार मला कुठे माहीत होते? ते माहिती असते तर कदाचित प्रतिकाराची तयारी करता आली असती. हे सारे त्या सुधीरला माहीत असणार. पाणी कोण आणणार? सरोज कडाडत असताना मी स्वयंपाकघर गाठले. पाण्याचा ग्लास घेऊन आलो. त्यातला एकच घोट घेऊन तिने प्याला बाजूला ठेवला. पाण्याच्या केवळ एका घोटासाठी हिने अशी बायकोगिरी करावी? माझ्यासारख्या तात्पुरत्या नवऱ्यावरही असा हल्ला करते तर त्या बिचाऱ्या कायमच्या म्हणजे लग्नाच्या नवऱ्याची काय अवस्था असेल? या कल्पनेनेच माझ्या पोटामध्ये भीतीचा गोळा उठला. मी माझ्या लग्नाच्या बायकोला त्या क्षणापर्यंत कधी पाण्याचा ग्लास तर सोडा, पण गोटभर पाणी दिले नव्हते. त्या साध्वीनेही माझ्याकडून कधी तशी अपेक्षाही केली नव्हती. सरोजने चहाचा कप उचलल्याचे पाहून माझ्या हातापायात कापरे भरले. चहाचा सुरकन घोट तिने घेतला.
लगेच माझ्याकडे पाहिले. मी नजरानजर टाळली. काय होणार, कसे होणार, काय घडणार? चहा तर बिघडलेलाच आहे, त्यामुळे या बाईचा मूड बिघडून ही काय आकांड तांडव करणार, असे विचार माझ्या मनात घोळत असताना सरोजचा मंजूळ स्वर कानात शिरला. त्या आवाजाने गुदगुदल्या होत असताना ती म्हणाली, वा, चांगला केलास चहा. आमच्या सुधीरला सांगावे लागेल, नाहीतर त्याला तुझ्याकडे चहाच्या प्रशिक्षणासाठीच पाठवते. वा, मस्त रे मस्त. सकाळी सकाळी असा फक्कट चहा मिळाला ना, मग दिवसभर चहाची गरजच भासत नाही. अरे असा पाहत का राहिलायस? जा, फराळाचे बघ. फराळ? काय झालं, एकदम उसळलास का? फराळ तू नाही तर कोण, तुझी सख्खी बायको शीला करणार? त्या उद्देशाने तुला बरेच लाडावून ठेवले रे. एका दिवसाची बायको असली तरी मी खपवून घेणार नाही. सुधीरप्रमाणे सारे व्यवस्थित वेळेवर केले तर ठीक, नाहीतर तुला स्वतःसारखा सरळ करण्यासाठी मला या टेम्पररी लायसन्सची मुदत वाढवावी लागेल. बघेन मग तू सारी कामे, अगदी स्वयंपाक पाणी, धुनी भांडी, झाडझूड अशी सारी कामे कसा करीत नाहीस ते. काय मुक्काम वाढणार? अर्थातच. माझ्याशी आजच घटस्फोट हवा असेल तर मग आज जाऊन नाश्त्याचे बघ, सरोज म्हणाली. तसा मी स्वयंपाकघराकडे वळणार तितक्यात ती पुढे म्हणाली, सुरुवातीला तो सुधीरही असाच नखरे करायचा, पण लग्नाच्या नवलाईचे 9 दिवस संपताच त्याला एक असा धडा शिकवत सारी कामे करायला भाग पाडले. उठता बुक्की बसता लाथा या उक्तीचा खराखुरा प्रयोग मी सुधीरवर केला आणि त्याची कधी शेळी होऊन तो कसा निमूटपणे एकूण एक कामे करू लागला हे दोघांनाही समजले नाही. सुरुवातीला त्याने कामवाली बाई लावू अशी टूम लावली, पण त्या मागणीने उग्र रूप धारण करण्यापूर्वीच मी ती मुळासकट उकळून टाकली. म्हणून म्हणते, सुधीर नंबर 2 व्हायची नसेल तर मुकाट कामाला लाग. तिने दिलेला दम मी पडत्या फळाची आज्ञा मानून स्वयंपाकघरात आलो. समोर असलेले प्रशस्त देवघर काकवून जाणे उदासवाने भासले. देवघरातील देव जणू मला विचारत होते, आज सकाळी सकाळी तू कसा? कुठे आहे आमची भक्तीन? गावाला गेली आहे का? कधी येणार? अरे तिच्या हातून स्नान झाल्याशिवाय शरीरात उत्साह स्फूर्ती तरतरी येत नाही रे. तिच्या हातचा तो चविष्ट नैवेद्य म्हणजे आमचा जीवकी प्राण. शिवाय सकाळी सकाळी तिच्या मुखातील भक्तिगीतं, मंत्र जप स्तोत्र ऐकणं हे आमचे भाग्यच आम्ही समजतो. अरे केवढा नशीबवान आहेस तू. अशी सुगरण गृहकृत दक्ष भाग्य मिळायला भाग्य लागते, त्यासाठी अनेक जन्म घ्यावे लागतात. काय चव आहे रे तिच्या हाताला. बिचारी सारखं राबताना तुझ्याजवळ तर सोड, पण आमच्याजवळही कधी तक्रार करीत नाही. एवढी सारी घरातली कामे करून येणारा जाणाऱ्यांचे पै पाहुण्यांचे जिथल्या तिथे करताना आमची भक्ती तेवढ्याच आनंदाने समाधानाने करते. अरे तिच्या रूपाने आम्हाला जणू पुन्हा मीराबाई, मुक्ताई, राधा, द्रौपदी इत्यादी साऱ्या भक्तीने भेटल्याचा आनंद होतो. अर्थात ते तुला कसं कळणार, ते रूप तुला कसं दिसणार, कारण त्यावेळी तू जागा कुठे असतो. खरोखर असे भक्त मिळायलाही पुण्य लागते. नवरा म्हणून तू भाग्यवान आहेसच, पण आम्हीसुद्धा नशीबवान आहेत. अरे आजकाल असे निस्वार्थ भक्त दिसत नाहीत रे. आजची भक्तीसुद्धा तोंड देखली आणि स्वतःचा उदो करून घेण्यासाठी केली जाते. आजकाल देव दान धर्म हा देखील एक शो, फॅशन आणि तुम्ही काय म्हणता ते इव्हेंट झालाय. भक्तीचा खराखुरा मळा फुलवणारे भक्त म्हणजे तुझ्या बायकोसारखे भक्त विरळाच. जिथे कुठे असे भक्त आहेत त्या घरातून देवघरातून निघावेसे वाटत नाही. अरे ए शुंभा. बैठकीतून गब्बर सिंहिणीचा आवाज आला तसा मी दचकलो आणि मी गॅसच्या ओट्याकडे धावलो. विद्यालयीन जीवनात हातांनी करून खाण्याचा असलेला अनुभव पणाला लावत असताना खिशातला भ्रमणध्वनी खणानला. मी माझ्या कामामध्ये एवढा तल्लीन झालो की त्या रिंगटोनच्या आवाजाने प्रचंड घाबरलो, पण क्षणात सावरून मोबाईल काढला. त्यावर माझ्या जन्मोजन्मीच्या बायकोचे नाव पाहताच मी आनंदलो. भ्रमणध्वनी ऑन करताच आवाज आला, हॅलो, काय करताय? फराळाचं इतक्या उशिरा? बरोबर आहे म्हणा, तात्पुरते का होईना, पण दोघेही नवरा बायको उशिरा उठल्यावर दुसरे काय दिवे लावणार? काय म्हणता? मी काय चाटते? अहो हा काय फाजीलपणा, असं का विचारता? मी काय चाटणार? बोटेच माझीच हो, मग दुसरी कोणाची? अहो तुमचा अजून फराळ व्हायचा आहे, पण माझे जेवण झालंय. सरोजच्या माझ्या एकदिवसीय नवऱ्याने सुधीरने खीर केली होती शेवयाची.
काय सुंदर केली म्हणता. खरेच सरोज फार भाग्यवान बाई. भजी काय, कोशिंबीर आणि पापड कुरड्याही. खरे सांगू, मी एवढी सुगरणना पण मलाही लाजवेल असाच स्वयंपाक होता तो. अगदी चारी ठाव. काय टेस्ट आहे म्हणता सुधीरच्या हाताला, की विचारूच नका. शिवाय सगळं कसं गरमागरम वाफाळलेलं. अहो, स्वतः केलेल्या अन्नाच्या वाफा निघताना पाहणे आणि ते अन्न ग्रहण करणे हे अनुभव मी कधीच घेतले नव्हते हो. आजन्म ते थंडगार अन्न. शिवाय तुम्हाला वाढून तुमचे पोट भरल्यावर उरलं सुरलं तेवढेच खायचे. कमी वाटले म्हणून पुन्हा स्वतःसाठी कधी स्वयंपाक केला नाही. कधी म्हणून तो स्वतःकडून स्वतःसाठी तृप्तीचा, समाधानाचा ढेकर अनुभवलाच नाही. आग्रह करून घेताना जेवणाची चव प्रथमच चाकते हो. तितक्यात तिथे सरोजचे आगमन झालेले पाहून मी भ्रमणध्वनी बंद केल्याचे पाहून ती म्हणाली, कुणाचा होता? माझ्या वंडे सवतीचा. काय म्हणत होती? तू असा बोलत का राहिलास? अरे तिकडे माझा सुद्या तुझ्या बायकोच्या तोंडात एकामागून एक कोंबत असेल जेवणाचे पदार्थ रे. आणि तू अजून मला फराळाचे दिले नाहीस. ते काही नाही. तुझा हा असा कामचुकारपणा, वेळ काढूपणा मी खपवून घेणार नाही. तू कितीही वेळ लावलास तरी गॅसपुढे ही सरोज उभी राहणार नाही. स्वयंपाक तुलाच करावा लागेल, नाहीतर मी माझा मुक्काम वाढवणार. अगं बघ, पोहे तयार आहेत म्हणत मी पोह्याने भरलेली बशी तिच्या समोर धरली. पोह्याला मिळालेल्या लाल भडक रंगाप्रमाणे थोड्या वेळातच आपलाही गाल रंगणार या विचारात तिच्यासाठी वाटीमध्ये साखर आणि पाणी घेऊन मी बैठकीत आलो. तिथले दृश्य पाहून मला आश्चर्याचा धक्का बसला. सरोज ते तिखट आग पोहे मिटक्या मारीत खात होती. तिला ना तिखट लागत होते, ना नाकातोंडातून ना डोळ्यातून पाणी येत होते. कानातून मुंग्या निघाल्याचे कोणतेही चिन्ह दिसत नव्हते. मला पाहताच सरोज म्हणाली, अरे वा, सुरेख, सुंदर, अप्रतिम, फॅन्टॅस्टिक, मार्वलस. काय वेंदळी आहे रे ती शिली. तू एवढे चहा पोहे चविष्ट खमंग करीत असताना ती स्वतः का करते? अरे अशी चव हाताला असणारा नवरा म्हणजे दुग्ध शर्करा योग. पण हा योगायोग कॅश करायलाही अक्कल लागते. त्या निर्बुद्ध शिलीला कुठे जमणार? का रे? एकाच नवऱ्याच्या 2 बायकांना सवत म्हणतात, त्याप्रमाणे एकाच बाईच्या 2 मिस्टरांना काय म्हणतात रे? म्हणजे तुझे आणि सुधीरचे 1 दिवसीय संबंधाचे नाते काय असणार? तसा आम्ही दोघी वनडे सवती आहोतच. बरे ते जाऊ दे, पण सुधीरला मात्र तुझ्याकडे ट्रेनिंगला पाठवावेच म्हणते. वा वा, पोहे असावेत तर असे. गुड. अरे अजून पोहे आहेत का रे? तिने विचारले. तसा तिच्या स्तुतीने हुरळलेला मी क्षणात म्हणालो, हो आहेत ना, आणतो. लगेच मी स्वयंपाकघराकडे निघालो. थांब, लगेच आणू नकोस. एवढे पत्नी दाक्षिणात्य दाखवायची गरज नाही. तू खाऊन घे उरलेले, नाहीतर भुकेल्या पोटी स्वयंपाक करशील आणि मग सारा स्वयंपाक बिघडवून टाकशील. तिचे ते वाक्य गरमागरम तेलाप्रमाणे माझ्या कानात शिरल्याप्रमाणे मी किंचाळलो. काय? स्वयंपाक? आणि मी? मग कोण तुझा सावत्या? हां, बघ कसा अवचित शब्द सापडला. सवत सावत्या हा पुलिंग शब्द सापडला. तर स्वयंपाक काय तुझा तो सावत्या सुधीर करणार? रोज तोच करतो रे. आजही त्याने स्वयंपाक करून तुझ्या बायकोच्या थोबाडात घातला असेल रे. वेळेच्या बाबतीत त्याचा हात कुणी धरू शकणार नाही. एकदम परफेक्ट. त्याच्या कामाच्या वेळेवर कुणी स्वतःचे घड्याळ लावले ना तरी वेळ चुकणार नाही. पुन्हा सारी कामे जिथल्या तिथे, स्वच्छता, टापटीप. या बाबतीत तुझी ती सुगरण बायको शीलाही त्याचा हात धरू शकणार नाही. आता 1 दिवसासाठी मी त्याच्याशी घटस्फोट घेत तुझ्याशी संसार थाटला. ही गोष्ट निराळी. पण सुधीर म्हणजे सुधीरच. ही इज ऑल टाईम ग्रेट सर्वंट. बरे ते पुराण जाऊ दे. मी स्नानाला जाते. आल्याबरोबर जेवणाचे ताट तयार पाहिजे. जेवण काय करायचे हे तू ठरव. नवऱ्याने काहीही केले, कसेही केले तरी आम्ही बायका मिटक्या मारीत खातो. तुम्हा नवरे मंडळीप्रमाणे नावे ठेवीत नाहीत, आकांड तांडव करीत नाही. पण याचा अर्थ आम्हास चव टेस्ट कळत नाही असा मुळीच होत नाही. ती एक ॲडजस्टमेंट असते. जा पळ, शीला म्हणाली आणि मी स्वयंपाकघराकडे प्रयाण केले. आपुले मरण आपणच पाहावे याप्रमाणे मी जणू निर्जीव अवस्थेत स्वयंपाकघरात पोहोचलो. भाजी आहे का नाही हे पाहावे म्हणून फ्रीज उघडले आणि पाहतो तर काय, फ्रीजमध्ये सारा स्वयंपाक जणू माझीच वाट पाहत होता. मी एक भांडे बाहेर काढून उघडत गेलो. संपूर्ण स्वयंपाक तयार होता. अगदी स्पेशल स्वीट डिश, तीही माझ्या आवडीची, बासुंदी.
मला आश्चर्याचा धक्का बसला. हा काय प्रकार? देव पावला काय? शीलाच्या भक्तीचा तर हा प्रसाद नव्हे. मी देवाकडे पाहत हात जोडले आणि त्याच हाताने का कोण जाणे मोबाईल उचलला. पुन्हा शीलाचा नंबर डायल केला. अहो हे काय? एक दिवस तर सुखाने झोपू द्या. म्हणजे तू चक्क झोपलीस? मग? अहो तुम्हाला काय सांगू, सुधीरची बेडरूम एवढी प्रशस्त, मोकळी, हवेशीर, एकांत आणि सुंदर. मग तू सुधीरच्या बेडरूममध्ये? हो, सुधीरच्या बेडरूममध्ये. आणि 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 काय? सुधीरच्याच बेडवर झोपली आहे. वा, काय मज्जा येते म्हणून सांगू. झोपायची स्वर्ग सुखच हो. आणि सुधीर? तो आहे ना इथेच. म्हणजे आमची जेवणे झाली आणि सुधीर म्हणाला, काय 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 बेडवर जाऊन झोप. अगं पण सुधीर कुठं आहे? तो आहे ना इथेच. म्हणजे तो आता जेवण झाल्यावर सगळी भांडी आवरणार, खरकटे सावरणार, उरलेल्या अन्नाची विल्हेवाट लावणार, गॅसचा ओटा धुवून भांडी घासणार, भांडी घरात आणून आवरून ठेवणार. काय एवढी कामे सुधीर करतोय? हो, रोजच करतो. तो सरजच्या कस्टडीमध्ये आहे म्हटलं. सकाळपासून राबतो हो बिचारा. सरी खरेच भाग्यवान हो. अहो सकाळी अंगण झाडणे, सडा टाकणे, रांगोळी काढणे, खोल्या आवरून झाडणे, अंथरूण काढून पाणी भरणे, घरातील एकूण एक कामे सुधीरच करतो. शिवाय हे कर ते कर असे सांगण्याची सरीला गरजही पडत नाही. सारे कसे जिथल्या तिथे, शिवाय व्यवस्थित आटोपशीर, आवाज न करता न कुरकुरता शांतपणे करीत राहतो. खरंच असा सद्गुणी कामसू. अहो काय हा सवत्या मत्सर सतत कामे करणारा, या अर्थाने कामसू नवरा मिळण्यास भाग्य लागते हो. सरोजला इकडचा तांब्या तिकडे ठेवायची गरज नाही की सवय नाही. तिला सगळं कसं दे रे सुधीर, हातावरी नि पलंगावर असं मिळते बघा. मला की नाही वाटते काय? सुधीरसारखा पती 7 जन्म मिळावा. का रे, यावर्षी वटसावित्री पौर्णिमा कधी आहे रे? का ग? अरे यावर्षी पूजेला पुढल्या 7 जन्मी सुधीरच पती मिळावा अशी प्रार्थना आणि व्रत करावे म्हणते. बरे तू फोन का केलास? झालं का जेवण? स्वयंपाक तुलाच करावा लागला असेल. चू काय तुझ्यावर वेळ आली आहे? पाणी पिलेला प्याला कधी जागेवर आणून ठेवला नाहीस की कधी प्याल्यातले उरलेले पाणी बसल्या जागेवरून खिडकीबाहेर टाकले नाहीस. आणि तुझ्यावर अशी घरातली सारी कामे करण्याची वेळ यावी. ते जाऊ दे ग, अजून स्वयंपाकाला सुरुवात नाही. त्या सरोज देवी स्नानाला गेल्या आहेत. त्या येईपर्यंत स्वयंपाक करायचा आहे. एवढ्या फास्ट स्वयंपाक करणार? द्रौपदीची थाळी मिळवलीस की काय? थाळी नाही ग, पण कदाचित त्या थाळीत द्रौपदी आणि अन्नपूर्णेच्या रूपातील माझ्या शीलाने. अगं आई, त्या स्वयंपाकावर तुझी नजर गेली तर? म्हणजे माझा अंदाज खरा ठरला. तो स्वयंपाक तू करून ठेवलास ना? मग काय त्या सरोज नावाच्या भूतनीने केलाय? अरे ती 1 दिवसाची बायको असेल, पण मला तुझ्याबरोबर अख्खा जन्म काढायचा आहे. मला माहीत नाही का तुला आज काय, पण या जन्मातही स्वयंपाक जमणार नाही ते. म्हणून रात्री 2 वाजताच उठून स्वयंपाक करूनच मग प्रस्थान केले. ती सांगत असतानाच सरोजचा आवाज वाढला. अरे झाला का स्वयंपाक? पोटात भुकेने कावळा नाही. अरे हत्ती ओरडतोय. मोबाईल चालू असल्यामुळे ते वाक्य तिकडे शीलानेही ऐकले. तशी ती म्हणाली, अरे खरे आहे रे तिचे. ती स्वतः हत्ती नसल्यामुळे हत्तीशिवाय तिच्या पोटात जाऊन ओरडायची दुसरी कुणाची हिंमत असणार? जा बघ बाबा तिचे पोट. काय म्हणालीस? तिचे पोट बघू? वाह गुड. अहो. तिकडून ती आवाज देत असताना मी मोबाईल बंद केला. झटपट ताट तयार केले. बैठकीत घेऊन आलो. सुस्नान सरोजकडे मी भान हरपून पाहत राहिलो. सकाळपासून अगदी बेडवर हातांच्या अंतरावर असलेले सरोजचे सौंदर्य न्याहाळण्याची संधी मिळूनही माझी हिंमत झाली नव्हती. सरोजचे शरीर थोडेसे सुटले असले तरी त्यामुळे त्या सौंदर्याला वेगळीच झळाळी प्राप्त झाली होती. मला स्वतःकडे असे निरखून बघताना सरोज लाजून म्हणाली, हे रे काय? नको ना गडे, तू असं पाहतोस ना शरीरात कसंनुसं होतंय रे. सुदेची नजर अशी लालसेने भरलेली वाटतच नाही. सदैव त्याच्या डोळ्यामध्ये भीतीच रे. आम्हा बायकांना की नाही अशी नजर परपुरुषाची का असेना मनापासून आवडते. आणि तू तर माझ्या आजच्या दिवसाचा नवराच आहेस. असं नको रे पाहू, नसता घोळ होईल रे. ना काय? मी आश्चर्याने विचारले. जणू रती रंभाच्या तोडीस तोड सौंदर्याचा खजाना
सापडल्यागत हर्षो आनंदानात मी तिच्या दिशेने निघालो. उगाच सूत पकडून स्वर्गात शिरण्याचा प्रयत्न करू नको. स्वर्ग फार दूर आहे. एवढ्या सहजासहजी तो कुणालाच प्राप्त होत नाही. ठेव ते ताट तिथे. मेली पुरुषाची जातच वाईट. जरा कुठे संधी मिळण्याची अंधुकशीही आशा दिसली की तुमची लाळ टपकणारच. ती तशी कडाडत असताना मुकाटपणे ताट ठेवून पाणी आणायला आत गेलो. काही क्षणात तांब्या प्याला घेऊन मी बाहेर येऊन पाहतो तर सरोज अन्नावर तुटून पडली होती. हे खाऊ का ते खाऊ अशी तिची बकासुरासम अवस्था झाली होती. ती अक्षरशः सिनेमात दाखवितात त्याप्रमाणे तोंडामध्ये घासामागे घास कोंबत होती. तसा राक्षसी प्रकारामुळे तिला नक्कीच ठसका लागेल या भीतीने मी पटकन तांब्या प्याला तिच्यासमोर ठेवला. त्या स्थितीमध्ये ठसका लागण्याची पुरेपूर शक्यता असतानाही सरोज म्हणाली, वाह, मज्जा आली, लय भारी. आमच्या त्या गदाड्या सुद्या सांगावेच लागेल. तुझ्या हातचा नंबर 1 स्वयंपाक. सुधीरचा स्वयंपाक म्हणजे कधी सपक सार, कधी आळणी आणि सदा शरीरातल्या कणाकणातून पाणी निघेल असा तिखट आग. कधी कधी अर्धवट शिजलेले, कधी कडक. अरे बापरे, विचारूच नको स्वयंपाकाचे प्रकार. शिवाय तर शेखी मिरवायला मोकळा की मी किती सुंदर चविष्ट स्वयंपाक करतो म्हणून. त्याला एकदा तुझा स्वयंपाक खाऊ घालावाच लागेल. नाहीतर असं करूया, हे एक दिवस नाते जन्मोजन्मीच्या नात्यामध्ये ट्रान्सफर करूया का? नाहीतर त्या शिलामध्ये आहे काय रस काढलेला ऊस, म्हणजे ते चिपाड तरी हिच्यापेक्षा अधिक रसरशीत दिसते. मी बघ रे, वा वा. अरे अजून काय आहे रे शिल्लक? आण ना रे, ती म्हणाली. तसा मी सुधीरच्या आज्ञाधारक वृत्तीप्रमाणे आत जाऊन एक एक भांडे आणून तिच्या ताटामध्ये रेचवीत गेलो. ते ती सारे फस्त करीत गेली. आनंदाने मिटक्या मारीत ताट वाटी चमचे पण रिकामी भांडीसुद्धा घासून पुसून चक्क करताना मी बोटेही चाटत होती. ताट वाटी चमचे पण रिकामी भांडेसुद्धा घासून पुसून चक्क करताना ती बोटेही चाटत होती. एवढेच काय, पण माझे लक्ष नाही असे समजून सोफ्याच्या चादरीवर पडलेले कण बासुंदीचे थेंबही बोटाने तोंडात घेत होती. शेवटी एक आसुरी ढेकर देत ताटातच हात धुवून दंडावरच्या ब्लाऊजने चेहरा साफ करीत सोफ्यावर आडवी होत म्हणाली, वाह, झक्कास, भन्नाट. जन्मात असे जेवण पहिल्यांदाच मिळाले. खुश रहो, सलामत रहो. मी जरा इथेच पडते. तू एवढे मस्त जेव घातलेस ना की उठून बेडवर जाणे शक्यच नाही. शिवाय बेडवर जाईपर्यंत झोप निघून जाईल. तुला म्हटले तर तू आनंदाने एका पायावर मला उचलून तिथे न्यायला तयार होशील. तू तर अशा गोल्डन संधीची आणि माझ्या इशाऱ्याचीच वाट पाहत असशील. पण माझा हा सुंदर सुकोमल नाजूक देह तुला सांभाळता आला नाही आणि जोग जाऊन आपण पडलो तर, त्यातही मी खाली, तू वर. अशा परिस्थितीत आपण पडलो तर तुला स्वर्गात शिरण्याची किल्लीच मिळेल किंवा उगाच हातपाय मोडला तर त्यापेक्षा इथेच ताणून देते. आणि हो, लक्षात आलं, मला बरोबर 4च्या ठोक्याला चहा लागतो. एवढे भरपेट जेवणही? हो, लागतो. घोरून घोरून भूक लागते तेव्हा चहासोबत बिस्किट तयार ठेवून बरोबर 4 वाजता मला उठव. 2-4-10 आवाज दे, नाहीतर एका आवाजात उठले नाही म्हणून लगेच अंगचटेला येशील. उठवायचे नाटक करून इथे तिथे नको तिथे हात लावशील. तेव्हा आता तू जेवून घे. सगळं आवर. मोलकरी नाहीच म्हणून सारे स्वच्छ करून भांडी धुवून आवरून ठेव. माझ्या सुद्याचा या कामात हातखंडा आहे. वाटल्यास तू त्याच्याकडून शिकून घे म्हणत सरोजने डोळे लावले आणि दुसऱ्या क्षणी ती चक्क घोरू लागली. मी तिथेच खुर्चीवर टेकलो. बऱ्याच दिवसांनी पोटात असलेल्या कावळ्यांना संधी मिळाली होती. ते त्या पुरेपूर वापर करीत असताना माझे डोके जडावले. खुर्चीच्या काठावर डोके टेकून डोळे मिटले. सरोजच्या घोरण्याने मी जागा झालो. भुकेपोटी गाढ झोप लागली होती. डोळे चोळत इकडे तिकडे पाहत असताना सोप्यावर अस्ताव्यस्त घोरत पडलेल्या सरोजचे मूर्तिबंध सौंदर्य निहाळताना घड्याळ्याने 5 ठोके दिले आणि माझ्या हृदयाचे ठोके चुकले. बापरे, 4चा चहा मिळाला नाही म्हणून हे सौंदर्य कायमचे गळ्यात पडले तर? दुसऱ्या क्षणी एक विचार मनात शिरला. एका तिरमिरीत मी उठलो आणि शेजारच्या स्टूलावर चढून भिंतीवरील घड्याळ काढले. त्यात 4:15 वाजविले. लगोलग स्वयंपाकघरात गेलो. चहा केला. कब्बशी पाणी घेऊन दिवाणखान्यात गेलो. तिथे सरोजच्या घोरण्याने कहर केला होता. हातातला ट्रे टीपॉयवर ठेवून हलकेच
सरोजजवळ गेलो. काही क्षण त्या सौंदर्याचे रसपान करीत असताना देहभान विसरलो. पण घड्याळात पुन्हा 4 ठोके पडले. विजयी उन्मादात मी सरोजजवळ जाऊन कानाजवळ हलकेच आवाज दिला. तो ऐकून सरोजची झोप चाळवली. ती झोपेत म्हणाली, ए सुद्या, ए सुद्धू, हे रे काय, झोपू दे ना थोडे, ए असे कर ना, ए ना तूही. अहो अगं सरोज, म्हणत मी तिच्या चेहऱ्याजवळ चेहरा नेऊन तिच्या खांद्यावर हात ठेवताच ती ओरडली, हेच पाहायचे होते मला, तुझ्यातली हिंमत. जरा त्या सुद्याचे नाव घेऊन लाडे लाडे बोलण्याचे नाटक केले तर लगेच पागळलास, मेणबत्तीसारखा विरघळून निघालास पुढचं पाऊल टाकायला. तुला काय वाटलं रे, मी कुणीही ऐऱ्या गैऱ्याच्या गळ्यात पडेल? लाज नाही वाटली तुला स्पर्श करताना? म्हणे 1 दिवसाचा नवरा. माझ्या लेखी तो फक्त नोकरच. नवऱ्याला यापेक्षा अधिक किंमत नाही देऊ शकत मी. तुझी कपाळावर तुझी टिकली लावणारी, गळ्यात तुझ्या नावाने मंगळसूत्र घालणारी, ती तुझी परमनंट बायकोचा जॉब करणारी शीला, तुझ्या चारित्र्याचे, संयमाचे आणि एका पत्नीत्वाचे केवढे गोडवे गात होती. हाच तुझ्यावरचा तिचा विश्वास. सारे पुरुष एकाच माळेचे म्हणे. आण ते पाणी आणि तो चहा. मी दिलेले पाणी चहा पिऊन सरोजने माझ्यासमोरच असा काही उन्मादक आळस दिला की मला तर विजेचा महत्तम झटका बसल्यागत झाले. मी आत जाऊन माझा चहाचा कप उचलणार तितक्यात पुन्हा बायकोचा फोन आला. मी तो ऑन करताच तिकडून पुरीशी आवाज आला, हॅलो, कसं चाललंय? अरे मी सुधीर बोलतोय, तुझा आजच्या दिवसापुरता असलेला सावत्या. का रे, तुझ्या त्या टेम्पररी बायकोने सरोजने तुला जास्त थकवले नाही ना? कशाबद्दल म्हणजे काय? अरे स्त्री पुरुष थकतात कशामुळे? कसे आहे, दिवसभर खाणे पिणे झोपणे यामुळे तिची भूक प्रचंड आहे. पण तू मात्र भारी लक्की आहेस हं. शीला म्हणजे ना एकदम शब्दच नाहीत रे, जबरदस्त रिस्पॉन्स देते. काहीही म्हटलं की एका सेकंदात रेडी. नाही हा शब्द तिच्या डिक्शनरीतच नाही. शीला कुठाय म्हणतोस? अरे ती ना बेडरूममध्ये आहे. मी आत्ताच बैठकीत आलोय. ती चेंज करतीये. आली बघ बाहेर. ए तुला सांगतो, येताना किती सुंदर दिसते, बोल तिच्याशी. म्हणत मला चकार शब्द न काढू देता त्याने मोबाईल शीलाजवळ देताच ती म्हणाली, काय मग झाला का चहा? हा काय आत्ता घेतोय, 5:30 वाजता. अरे तिला तर 4लाच चहा लागतो, मग एवढा तिला दम निघालाच कसा? ती की नाही गंमतच झाली बघ. का, काय झाले? विचारताना फोनवरील तिचा कंपायमान आणि शंकाग्रस्त झालेला आवाज मी ओळखला. आम्ही नाही सांगणार जा. असे लाडे लाडे करू नका. असे काय केले त्या भवानीने? आणि ती कुठं आहे? ती ना फ्रेश होते. 4 वाजल्यापासून एवढा वेळ काय केले? चहाला उशीर का झाला? शीलाने विचारले. अगं आम्ही की नाही, आम्ही ना, चेष्टा पुरे झाली. काय घडले ते स्पष्ट सांगा. आम्ही झोपलो होतो. काय? कोण कोण? विचारणाऱ्या शीलाचा रडवलेला आवाज ऐकून मज्जा आली. कोण म्हणजे आणखी कोण? लाज नाही वाटत? लग्नाची बायको असताना काय करणार जानेमन? प्रत्यक्ष 7 फेरे घेतलेली बायको स्वतः होऊन एखाद्या सौंदर्य सम्राज्ञीला माझ्या बेडरूममध्ये पाठवत असेल आणि काय, आपण स्वतःच्या परक्याच्या बेडरूमवरील पलंगावर झोपत असेल तर? अहो, पण तू दिलेले गिफ्ट जबरदस्त. हां, मज्जा आली. बऱ्याच वर्षांपासून असा चेंज व्हावा अशी जबरदस्त इच्छा होती. पण स्वप्नातही वाटले नव्हते की बायकोच्या पुढाकारातून पूर्ण. असे काय, कुठाय ती सटवी? कोण? सरोज? तिला सटवी का म्हणतेस लवली? असे काय, कुठे आहे ती? तिला फोन तर दे. आमच्यामध्ये झालेला करार तिने मोडला काय? फक्त सोबत राहणे एवढे ठरले होते, तशी प्रतिज्ञा केली होती. तिला फोन देतो, जरा थांब, ती चेंज करते. अगं सरोज, ए सरे. मी उगीच हलक्या आवाजात, केवळ शीलालाच ऐकू जाईल अशा स्वरात म्हणालो. तसा लगेच तिचा आवाज आला, अहो ती कपडे बदलते ना, मग तुम्ही तिकडे निघालात. मग काय झाले? आता काय हरकत आहे? ती कपडे बदलत असेल तर काय झाले? असे म्हणायला लाज नाही वाटत? शीला बोलत असताना मी हलकेच बैठकीत आलो. तसं मला पाहताच सरोज म्हणाली, येते बरे, दिवस मजेत गेला. तुझा सहवास खरेच छान होता. काळजी नको, मी काही जन्मोजन्मासाठी तुला आवरणार नाही. अरे अशा गोष्टी अधूनमधून ठीक असतात, जस्ट चेंज म्हणून. त्यामुळे जीवनात एक चैतन्य येते, उत्साह कायम टिकून राहतो. ठीक आहे, पुन्हा असेच भेटू लवकर. मला निघावेच लागेल. का गं? अरे आमचा सुद्याना दिसतं बावळट पण आहे महाचालू. बाई हा खास वीक पॉईंट. काही गोळ घालू नये त्याने. आजकालच्या बायकाही
त्यात तुझी बायको दिसते भोळी, पण अच्छा बाय असे म्हणत निघून गेली. तशी तिकडून शीला मोबाईलवरच कडाडली. असे आहे का? ती टवळी स्वतः मजा मारून निघालीये आणि माझ्यावर संशय घेते काय? तुम्ही तिला थांबवा. मी लगेच घरी येऊन तिला चांगलाच इंगा दाखवते. अगं थांब माझे ऐक असे म्हणत मी पलंगावरून धाडकन खाली पडलो. कोमल हातांनी मला सावरून कुणीतरी पलंगावर बसवले. ते हात माझ्या सुस्नान कर्तव्यदक्ष पत्नीचे, नाही हो, एक दिवसीय नाही तर 7 जन्माच्या पत्नीचे, शीलाचे होते. हे पाहून मी हलकेच म्हणालो, बायको माझी प्रेमाची. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की मी एक स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा एक विद्यार्थी आहे. अभ्यास करता करता थोडाफार आर्थिक हातभार लागावा म्हणून साईड बाय साईड मी हे एक यूट्यूब चॅनल चालवत आहे. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर तुमच्या स्वइच्छेने तुम्हाला जेवढी आर्थिक मदत करता येईल तेवढी तुम्ही करू शकता. यात सर्वस्वी तुमची इच्छा आहे. तसेही मी तुमच्यासाठी दररोज नवीन नवीन रोमांचक कथा घेऊन येतच राहील. फोनपे, गुगल पे करण्यासाठी तुम्ही या नंबरवर मला आर्थिक मदत पाठवू शकता. धन्यवाद. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कॉमेंट करून सांगा व कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.